बातमीसाठी। तर नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय। रामकुंड आणि गोदाघाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे। गोदाघाटातील ही दृश्य आपण पाहतोय। पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे नदीपात्र ओसंडून वाहत आहे आणि गोदाघाटात मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळते। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, सध्या काय परिस्थिती? आपण बघतोय की नाशिकमध्ये आज सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि परिणामी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे। या परिसरातले जेवढे छोटे मोठे जे मंदिर आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली असल्याचं बघायला मिळतंय। तर दुतोंड्या मारुती जो आहे, ज्या दुतोंड्या मारुतीवरून खरं तर पाण्याची पातळीचा जो अंदाज आहे तो या ठिकाणी लावला जातो, त्या दुतोंड्या मारुतीच्या सध्या कमरेपर्यंत पाणी असल्याचं आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये स्पष्टपणे बघायला मिळतंय। एवढंच नाही तर यशवंत महाराज पटांगणावरचं यशवंत महाराजांचं मंदिर असेल, सिद्ध पाताळेश्वर महाराजांचं मंदिर असेल आणि त्यासोबतच गोदाघाट परिसरातले हे जे छोटे मोठे मंदिर आहेत ते मंदिरं सध्या या ठिकाणी पाण्याखाली असल्याचं बघायला मिळतंय। येलो अलर्ट जो आहे तो नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। इशारा मुसळधार पावसाचा पुढच्या 48 तासांमध्ये नाशिकसाठी या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा एक इशारा जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाने दिलेला आहे। यासोबतच या परिसरामध्ये अनेक छोटे मोठे फेरीवाले असतात, हातगाडीवाले असतात, त्यांना देखील प्रशासनाने या ठिकाणी आता सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता एकीकडे येलो अलर्ट पावसाचा नाशिककरांना दिलेला आहे, त्याच्यामुळे कॅचमेंट एरियामध्ये किती पाऊस पडतो हे बघणं